नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 14 जुलै 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र धनिष्ठा आहे. योग आयुष्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:13 ते 3:54 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:29 ते 9:10 आणि यमगंड काळ सकाळी 10:51 ते 12:32 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरुबरोबर त्रिकोणयोग करेल आणि शुक्राबरोबर केंद्रयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. द्वितीयातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकते. याचप्रमाणे केलेल्या कामाचा चीजसुद्धा होईल. जी कामं अडलेली आहेत अडकलेली आहेत की जे कामं पूर्ण होत नाहीत अशी कामं जरूर हाती घ्या. ती सहजपणे मार्गे लागते. याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस भेटीगाठी याकरता आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. द्वितीयातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी तुम्ही घेऊ शकाल. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुमच्या समोर येतील की ज्या सकारात्मक असतील. कार्यक्षेत्र जे आहे त्या संदर्भातले काही चांगले उत्तम लाभसुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. तुम्ही मांडलेले अंदाज अचूक येतील. याचप्रमाणे दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आणि बेयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून तुमचा मूड कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. थोडं फिरणं होईल मात्र अंदाज तुमच्या आजच्या दिवशी बरोबर ठरते. नवीन कामाची सुरुवात करू शकता. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर संबंधी काही चांगले इंट्युशन चांगले अनुभव आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर त्या संदर्भात काही चांगले अनुभव आजच्या दिवशी मिळू शकतील. नवीन कामाची सुरुवात मात्र आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7म स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि दशमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरत जाण्याचा योगसुद्धा संभवतो. काही चांगले लाभ मिळू शकतील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होऊ शकते.
थोडंसं खर्चात नियंत्रण ठेवा. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. भाग्यातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या चांगल्या घटना घडामोडी घडते. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमचे मार्गी लागू शकते. मूड थोडासा बिघडलेला राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल आणि अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. याचप्रमाणे जर नवीन कामाची सुरुवातसुद्धा तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लाँग टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. तुम्ही जर का धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही चांगले धार्मिक आध्यात्मिक अनुभवसुद्धा मिळू शकतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंधसुद्धा उत्तम राहतील. काही छोटे मोठे लाभ मिळू शकतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल आणि षष्ठातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. आजचा दिवस थोडासा धावपळीचा, धकाधकीचा, दगदगीचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती मात्र पूर्ण होताना दिसते. तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 2थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील षष्ठातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल आणि पंचमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं सुद्धा काही चांगल्या नवनवीन संधी तुम्हाला मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. त्यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचं दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लाँग टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर तत्संबंधी काही चांगले अनुभवसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. तृतीयेतील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात बिझी राहाल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. याचप्रमाणे जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर तत्संबंधी काही चांगले अनुभवसुद्धा मिळू शकतील. मात्र आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं किंवा निर्णय हाती घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल.
तर मित्रांनो, हे होतं दिनांक 14 जुलै 2025 करताचं राशीफळ. धन्यवाद.